नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 सप्टेंबर 2024 तारखेचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग पहिला आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो घरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:43 विस्तार आहे. विवेक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ काळ आहे सांगितले जाते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:48 ते 3:17 आणि यमगंड काळ पहाटे 6:17 ते 7:47 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये प्रमाण करणार आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र कर्क राशीमध्ये धावणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. निश्चित बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भात चर्चा आपण सुरू केली. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय हा चंद्राचं वमन आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र चक्रीतात भ्रमण करेल. विद्यार्थी हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. वेळाचे निश्चन बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस मानती होणार आहे. आजचा संपूर्ण दिवस फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल द्यावी. ही कामं पूर्ण सिद्ध होताना देखील सही कागदपत्रे काही डॉक्युमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत करायला आराम करणं पसंत करावं. आणि तो आराम तुम्हाला व्यवस्थित घराचं वकिलांची नातेसंबंध सुद्धा ते दिवस तुमच्यासाठी शुभप्रद जाईल असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा प्रमाण आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र तुमच्या तृतीय भ्रमण करेल. तुमच्या राशीत असताना हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या लक्ष्मी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होऊ शकतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काही इंट्युशन येऊ शकतील, की जे भविष्याला निर्णयासाठी तुमच्यासाठी उपयोगी होऊ शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार, प्रवासासाठी संध्याकाळ नंतरचा कालावधी शुभफलदायी जाईल असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. वेळातल्या अंशाबरोबर लाभ योग करणार आहे. दशमाचा निश्चित बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी चांगलं असेल जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यासह नाही संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण काही तुम्हाला लाभ मिळू शकेल. देखील तुमच्या कार्यक्षेत्राने संबंध बसेल. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. भाग्यातल्या निश्चन बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. लाभातल्या अंशल बरोबर हा चंद्र लाभ मिळत करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा संपूर्ण दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात शांत व्हाल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. काही तुमची कामं अडकलेली असतील, पूर्ण होत नसतील तर ती संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला सहजपणे पूर्ण दिसेल. काही लाभ सुद्धा मिळू शकतो. दिवस तुमच्यासाठी संशय स्वरूपाचे दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 5:13 हा चंद्र तुमच्या वेळेस स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या लेक्चर बरोबर हा चंद्र त्रिकोण होणार आहे आणि दशमातल्या हॉस्टेल बरोबर हा चंद्र लाभ योग होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये मित्र परिवाराशी भेटीगाठी होतील. तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड अचानकपणे पूर्णपणे बदलू शकतो. एक वेगळ्याच प्रकारची नीरव शांततेचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल.
याचप्रमाणे कार्यक्षेत्र संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या नेप्च्यून बरोबर मध्ये त्रिकोण होणार आहे. आणि संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातला आशीर्वादावर लाभ घेऊ करण्यात दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून हा संपूर्ण दिवस जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी करण्याकडे तुमचा कौल राहील आणि त्या पूर्ण सिद्ध होताना दिसेल. याचमुळे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकेल. वैवाहिक विचारांची नातेसंबंधी सुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर केल्या जाण्याचा संबंध येईल. याचमुळे काही अभिनव अशा कल्पना तुम्हाला सुचू शकतील, की ज्या भविष्यकालीन विश्वासाठी तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतील. दिवस तुमच्यासाठी ईश्वरी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुला रास. तुला राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण आहे. षष्ठातल्या नक्षत्राबरोबर त्रिकोणी पडणार आहे. अष्टमातल्या अवशीमध्ये लाभ येणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे तुमच्या बांधलेले अंदाज सुद्धा खरे होऊ शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. ही ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील, काही चांगल्या संधी सुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या दक्षिणेबरोबर त्रिकोणी करणार आहे. सप्तमातल्या बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये थोडीशी मेहनत जास्त होईल, फिरणं वगैरे जास्त होईल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं मात्र आज दिवसभरात आरंभ करू नका. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र अतिशय उत्पन्न राहणार आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड आहे त्याच्यामध्ये अचानक बदल येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे काही कामं ती तुमची भाग्याने सुद्धा किंवा नशिबाने सुद्धा पूर्णपणे दिसतील. नशिबाची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक विद्यार्थ्यांचे नातेसंबंधी सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल असं दिसू शकतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुस. धनु राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थ नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी होणार आहे. षष्ठातल्या पक्षीबरोबर हा चंद्र लाभ होईल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण दिवसामध्ये वैवाहिक विद्यार्थ्यांच्या नातेसंबंध सुख मधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळी नंतरच्या काळामध्ये म्हणजे थोडंसं आरेखडे लक्ष द्या. काही आरामशीर लाभ वगैरे मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातला बरोबर हा चंद्र लाभ येणार आहे. विद्यार्थ्यांना लक्ष्मीबरोबर हा चंद्र त्रिकोणी होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. जर तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी किंवा कामं तुम्ही पूर्ण होऊ शकाल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक विद्यार्थी नातेसंबंध असेल तर दोघांमध्ये जे हार्मोनी ती चांगल्या प्रकारे दिसून येईल, की जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर सुद्धा दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयाचा लक्ष्मीबरोबर त्रिकोणी होणार आहे. चतुर्थातला अश्विनीबरोबर हा चंद्र लाभ होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही तुमच्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ सुद्धा संभवत आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभप्रद असा असणार. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात प्रवेश करेल. तुमच्या जागेतला निश्चित लाभ होईल. त्रिकोण भेटणार आहे. आणि तृतीयातला बरोबर लाभ येईल. उगाच महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. पूर्ण होताना दिसून येतील.
ज्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तमदायक जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर तुम्ही भेटीगाठी होतील किंवा तुमच्यामध्ये त्यांचा कालावधी चांगला जाईल. तुमच्या मनातील बऱ्याचशा शंका समाधान त्याचं पूर्ण होईल. त्याचप्रमाणे भाग्याची साथ साथ संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये उत्तम प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 सप्टेंबर 2024 त्याचा संपूर्ण आशीर्वाद.